ही बातमी सुद्धा पुण्यातून आहे। पुण्यात ब्लू व्हेल व्हिडिओ गेमचा कहर झालाय। ब्लू व्हेल गेमच्या नादात एका 15 वर्षीय तरुणानं आपलं जीवन संपवलंय। शांत स्वभावाचा हा तरुण अचानक हिंसक होतो काय आणि ब्लू व्हेल गेमनं तरुणाच्या आयुष्याचाच गेम होतो काय, कसा ते आपण पाहूया। हा आक्रोश, ही हतबलता, हे दुःख आहे एका 15 वर्षीय मुलाच्या पालकांचं। एक वाईज प्लॅन मर्डर आहे आणि हा नेशन साठी आहे, हा टेररिझम आहे। देशासाठी घातक असलेला ऑनलाईन दहशतवाद मुलांच्या जीवाशी खेळतोय। गेम खेळता खेळता आणि टास्क पूर्ण करता करता कधी मुलं आयुष्य संपवतात हे कळतही नाही। ब्लू व्हेल गेमनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। ही घटना आहे पुण्यातल्या रावेतमधली। ब्लू व्हेल गेमच्या व्यसनात अडकलेल्या 15 वर्षीय आर्यनं 14व्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवलंय। गेल्या 6-7 महिन्यांपासून या गेमच्या विळख्यात अडकलेला आर्य पूर्णपणे मनोरुग्ण झाला होता। स्वभावानं शांत असलेल्या आर्यनं आईला देखील मारायला कमी केलं नव्हतं। दिवसेंदिवस खूप ॲग्रेसिव्ह होत गेला। म्हणजे घरात तो भावाला मारायला लागला, माझ्यावर हात उचलायला लागला आणि कंटिन्यू रूममध्ये लॉक करून राहायचा। 3-3 दिवस तो रूमच्या बाहेर नव्हता येत। तो स्कूलमध्ये गेला की नॉर्मल व्हायचा, पण घरी आला की लगेच त्याला रूममध्ये जायचं असायचं आणि आतून दार लॉक करून घ्यायचा। त्याचं कंप्लीट बिहेवियर चेंज झालं होतं। कधी कधी नाईफ घेऊन यायचं, दे मला खूप काही कापायचं आहे, मला कापायला दे, मला कापायला आवडते म्हणून कधी नाईफच मागायचा। कधी आगेशीच घ्यायचा, बघ मला काही नाही होत। तो नुसते डेथचे गाणे ऐकायचा, तो इंग्लिश सॉन्ग ऐकायचा नेहमी, बाकी कोणते ऐकत नव्हता। मला वाटायचं तो असाच ऐकत आहे, पण इतक्यात तो नुसते डेथचे आणि खूप जोरात लाऊड व्हॉल्यूममध्ये तो फक्त डेथचे गाणे ऐकायचा। तो माझ्याजवळ तर कसाच यायचा नाही। तो म्हणायचा, मम्मा तू खूप खराब आहे। म्हणजे लहान भावाला पण मारायचा, ज्याच्याशी तो दिवसभर खेळलेला। एवढे वर्ष दोघंच राहिलो आम्ही, तिघंच राहिलो आहे घरात। तो कंटिन्यू लहान भावाशी खेळायचा, त्यांनी त्याला मारणं चालू केलं। कंटिन्यू यायचा, मारायचा, मला काही फरक नाही पडत म्हणत जायचा। त्या दिवशी पण आला तो, भांडला ब्लँकेटसाठी, गेला रूममध्ये, ब्लँकेट वगैरे टाकलं नेहमीप्रमाणे। इतक्यात तो खूप चिडचिड करतो ना, रूममध्ये गेला तसंच भांडून गेलेलं, जा झोप म्हटलं तिकडे, थंडीत कुडकुड म्हटलं। गेला, त्याने ब्लँकेट गादीवर टाकलं, त्यावर लॅपटॉप ठेवला, नाही ठेवलं। मी लहान मुलाला ताप आला म्हणून पट्ट्या ठेवत होती, अचानक ग्रुपवर मेसेज आला, कोणीतरी वरून उडी मारली म्हणून। एवढा तंदुरुस्त पोरगा, कशाला ना घाबरणारा, पण ही खरं गोष्ट बोलली, थोडंसं लागलं की रडायचा आणि त्याला थोडीशी हिंमत नव्हती की इथून तो उडी मारणार। त्या पोराने त्याच्याकडनं एवढं प्लॅनिंग करून त्यांना उडी घालवली इथून, तेही रात्री 1 वाजता। हे खरोखर हे आपल्या देशाला थ्रेट आहे, हे टेररिझम आहे। मी एक नॉर्मल मिडल क्लास आहे, माझा लॉस करून कोणाला काय होणार आहे? हे पूर्ण देशाचा लॉस आहे। आता हे मी रॉंग असेल, मी अजून काय सांगू शकतो? माझा तर मुलगा गेला ना, पण दुसऱ्यावर असं नको व्हायला, म्हणून तुमच्या थ्रू मला एस्केलेट करायचं आहे। हे तुम्ही एस्केलेट करावं, कमीत कमी ते मायबापाचे लेकरं तरी सुखी राहतील ना। हा गेम नेमका काय आहे ते बघा। ब्लू व्हेल हा एक रशियन गेम आहे। मॉस्कोची फिलिप बुडेयकिन या गेमची ॲडमिन आहे। या गेममुळे फिलिपला 2017 मध्ये अटक झाली होती। फिलिप ही मानसशास्त्राची विद्यार्थिनी होती। 2015 मध्ये या गेममुळे पहिला मृत्यू झाला होता, त्यानंतर तिला अटक झाली। या गेममध्ये प्लेयरला 50 दिवस वेगवेगळे टास्क देण्यात येतात। त्यानंतर टास्क पूर्ण झाल्याचे फोटो शेअर करावे लागतात। गेममधले सुरुवातीचे टास्क अगदी सोपे असतात, पण हळूहळू टास्क खतरनाक होत जातात। त्यानंतर ॲडमिन प्लेयरला आत्महत्येचाही टास्क देतो। खेळाडू आत्महत्येसाठी सहज प्रवृत्त होतो आणि यामुळेच जगभरातल्या शेकडो तरुणांचा यात बळी गेलाय। आता हा गेम ऑनलाईन दहशतवाद असल्याचा आरोप पालकांनी केलाय। त्यामुळे हा गेम म्हणजे देशाला संपवण्यासाठी रचलेला कट आहे की काय, असा सवाल निर्माण होतोय। सरकारने घातक ठरणाऱ्या अशा गेम्स आणि वेबसाईटवर बंदी घातली आहे, तरीही हे गेम मुलांना सहजरित्या उपलब्ध होत आहेत। यावर तातडीनं आळा घातला तरच आर्यच्या पालकांसारखा आक्रोश पुन्हा ऐकण्याची वेळ येणार नाही। रेवती हिंगवे, NDTV मराठी।